संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह। राज्यातील शेतकऱ्यांना हवामान बदलासह शेतमालाला बाजारभाव मिळत नसल्याने आर्थिक फटका बसत असताना आता रासायनिक खतांच्या किमती वाढल्याने शेतकरी धास्तावले। आधीच हे जास्त असताना खत उत्पादन कंपन्यांनी 1 जानेवारी 2025 पासून दरवाढ जाहीर केली। त्यानुसार रासायनिक खतांच्या किमतीमध्ये 50 रुपयांपासून ते 300 ते 350 रुपयांची वाढ होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागणार आहे। शेतकऱ्यांना आधीच त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारभाव मिळत नसल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे। आधीच शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। वाढलेल्या महागाईने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना आता नव्या वर्षात वाढणाऱ्या खतांच्या किमतीला सामोरं जावं लागणार आहे। हवामान बदलामुळे शेतकऱ्यांना अगोदरच आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागतंय, त्यातच आता वाढणाऱ्या रासायनिक खतामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडणार आहे। सोयाबीनचे दर वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी शेतमालाची विक्री थांबवली होती, मात्र उलट दर कमी झाले। खत उत्पादक कंपन्यांनी 1 जानेवारी 2025 पासून रासायनिक खतांच्या किमती वाढवल्या। वाढीव दरानुसार डीएपी डाय अमोनिया फॉस्फेट खताची किंमत प्रति बॅग 1350 रुपयांवरून 1590 रुपये झाली, तर 10 यास 26 यास 26 आणि 12 यास 32 यास 16 या खतांच्या किमती 1470 रुपयांवरून 1725 रुपये होणार आहे। तर सुपर फॉस्फेट 470 वरून 550 रुपयांपर्यंत दर वाढणार आहे। या नवीन वर्षात सुरुवातीला शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आल्यामुळे शेतकरी धास्तावलाय। खरीप हंगामात झालेले नुकसान कसे भरून काढावे हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत असताना कसेबसे रब्बी हंगामात पेरणी केली, त्यातच ढगाळ वातावरण असल्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय। आता रासायनिक खतांच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांचा पाय खुलात गेलाय। खत दरवाढ तपशील डीएपी 1350 वरून 1590, तर 10 यास 26 यास 26 आणि 12 यास 32 यास 16 रुपये 1470 वरून 1725, सुपर फॉस्फेट 470 वरून 520 वर आले। अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।